नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाशी व्यक्त होणं, समाजाशी संवाद साधणं, अभिव्यक्त होणं ही माणसाची नैसर्गिक भूक आहे आणि ती शमवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या माध्यमांचा शोध लावला. अत्याधुनिक क्रांतीने एक अतिशय प्रभावी माध्यम मानवाच्या हातात दिलं, ते म्हणजे हाताहातात असलेल्या गॅजेट्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून सोशल नेटवर्किंगमध्ये माणूस आता रममाण होऊ लागलेला आहे. रममाण काय, पण तो एक त्याच्या आयुष्याचा भाग बनलेला आहे. म्हणजे अत्याधुनिक क्रांतीने इतक्या झपाट्याने ह्या सगळ्या गोष्टी मानवाच्या हातात दिल्यात की ह्या गोष्टी आपल्या हातापर्यंत पोहोचल्यात, पण त्याचा वापर कसा करायचा त्याविषयीची साक्षरता मात्र आपल्यापर्यंत तेवढ्या झपाट्याने पोहोचली नाही. आता कुठे आपल्याला याचे दुष्परिणाम दिसू लागलेले आहेत. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत विचार करायचा झाला तर लहान मुलांमध्ये सोशल नेटवर्किंगचं जे काही एक फॅड, एक व्यसन जडलेलं आहे, त्याचे होणारे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात आपल्या समाजात दिसू लागलेले आहेत. मग पालकांना आता विविध प्रश्न भेडसावू लागलेले आहेत. याची उत्तरं मिळवायची असतील तर आजचा कार्यक्रम पालकांनी आणि मुलांनी मिळून बघणं अत्यंत आवश्यक आहे. मंडळी, आजचा विषय काय आहे चाणक्य प्रेक्षकांनी ओळखलेलाच असेल, पण बघा, आजचा विषय आहे सोशल नेटवर्किंगचे फायदे आणि तोटे. यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे सोनाली पाटणकर यांना. मॅम, तुमचं सखी सह्याद्रीमध्ये मनापासून मी स्वागत करते. सोनाली पाटणकर यांनी सोशल वर्क अँड काउन्सिलिंग या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे SNDT आणि निर्मला निकेतन यामधून. रिस्पॉन्सिबल नेटिझन्स ही त्यांची संस्था आहे, त्या त्याच्या फाउंडर मेंबर आहेत आणि ही संस्था शाळा आणि कॉलेज यांच्यामध्ये जाऊन याविषयीचे जनजागृतीचे कार्यक्रम फार भरीव प्रमाणात करते. तर आज त्यांच्याकडनं या विषयाच्या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, थेट आमच्याशी जोडले जा या फोन नंबरच्या माध्यमातून. फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरच्या प्रेक्षकांसाठी आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 हा STD कोड आहेच. तेव्हा आता कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करते. मॅम, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. करंट इश्यू किंवा करंट विषय आहे. आज प्रत्येक पालकाच्या मनात भेडसावणारा एक प्रश्न किंवा भीती की मी माझ्या मुलाला, माझ्या पाल्याला या सगळ्या जाळातनं कसं बाहेर काढू. कारण एकदा ते अडकलं की दुष्टचक्रामध्ये कायमचं अडकून जातं आणि त्याला बाहेर काढण्यासाठी विशेषतः किशोरवयीन मुलांना कसं टॅकल करू हा घराघरातला प्रश्न झालेला आहे. मुळात मला सुरुवातीला जाणून घ्यायचं आहे की इंटरनेटचे फायदे काय आहेत किंवा इंटरनेटच्या माध्यमातून आपण चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी कुठल्या कुठल्या करू शकतो किंवा इन जनरल सर्वसाधारण गोष्टी आपण काय काय करू शकतो. इंटरनेट हे एक वेगळं जगच आहे, ज्याच्यातनं आपल्याला प्रचंड प्रमाणात माहिती मिळू शकते. एंटरटेनमेंटचं साधन आहे, शॉपिंग आहे, ट्रॅव्हल आहे, अनेक प्रकारच्या माहिती आपल्याला तर मिळतेच, पण त्याच्यावरनं आपल्याला ज्ञान मिळतं आणि स्वतःला खूप जास्त सक्षम करण्याची एक क्षमता आपल्याकडे होते. कारण प्रत्येकाच्या हातात गॅजेट असल्यामुळे आपण एक माध्यम झालेले आहोत आणि तो जो वरती जी पॉवर आहे ती खूप सक्षम करणारी आहे. त्यामुळे हा गॅजेट्स आहे किंवा इंटरनेट आहे ह्याचा जो आपण वापर करतो हा कसा करावा ह्याची आपल्याला जाणीव असणं गरजेचं आहे आणि खबरदारी पण घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर. पण मॅडम, हे इतकं प्रभावी माध्यम आहे की एका सेकंदामध्ये, एका क्लिकमध्ये तुम्ही संपूर्ण जगाशी जोडले जाता. तुमचं एक वाक्य, तुमचा एक शब्द खूप प्रभावी ठरू शकतो. जेव्हा तुम्ही सोशल नेटवर्किंगवर जाता, एखादं वाक्य लिहिता, तर समाजामधल्या अनेक लोकांची मनं परिवर्तित होऊ शकतात किंवा त्याच्यावर प्रभाव टाकणारी ही अशी गोष्ट आहे. अशा वेळी काय होतं की आपल्यातली एक मॅच्युरिटी, एक समाज म्हणून मॅच्युरिटी असणं आवश्यक आहे, जे आपल्याला दिसत नाही आपल्याकडे. त्या विषयावर बोलूयात. मॅच्युरिटी म्हटलं की हा थोडा मोठ्यांशी संबंधित विषय येतो, पण आपण जर पर्टिक्युलरली सुरुवातीला लहान मुलांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आज फारच हा ज्वलंत विषय आहे आणि काळजीचा मुद्दा आहे.
की मुलांना कसं इंटरनेट वापरायचं किंवा कशा पद्धतीने सोशल नेटवर्किंगमध्ये आपण वावरायचं याच्याविषयीचं ज्ञान नाहीये. काय करता येऊ शकतं असं आपल्याला वाटतं? सगळ्यात आधी मला वाटतं पालकांना हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की मुलांना कुठल्या वयात गॅजेट्स द्यावे. बरं. पालकांना ह्याचा अतिशय गर्व वाटतो की माझा 5 वर्षाचा मुलगा इंटरनेटवर शॉपिंग करतो, त्याची गरजच नसते. इतर काही देऊ शकत नाही म्हणून आपण इंटरनेट किंवा गॅजेट मुलांच्या हातात देतो, म्हणजे त्यांचा वेळ व्यवस्थित जावा आणि पालकांच्या डोक्याला ताप नसावा म्हणून. पण लहान मुलांना कुठल्या वयात काय गॅजेट आणि इंटरनेटला काय एक्सपोजर द्यावं हे पालकांनी ठरवणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आधी पालकांनी डिजिटली लिटरेट होणं, म्हणजे साक्षर होणं, इंटरनेटबद्दल माहिती, गॅजेट्सबद्दल माहिती, टेक्नॉलॉजीबद्दल माहिती घेणं खूप गरजेचं आहे. कारण मुलं जी आजकालची आहेत ती तंत्रज्ञानातल्या जगातली आहेत, पण पालक जे आहेत ते त्यांच्यापासून खूप लांब गेलेले आहेत कारण त्यांना फारशी माहिती नसते. त्यामुळे हे जग काय आहे थोडीशी माहिती घेणं गरजेचं आहे. त्यानुसार मुलांना कुठल्या वयात काय एक्सपोजर देणं हे पालकांनी डिसाईड करणं गरजेचं आहे, मुलांनी नव्हे. बरं, असा काही नियम म्हणजे आहे का साधारणतः की या वयातल्या, म्हणजे प्रेक्षकांच्या माहितीसाठी सर्वसाधारणपणे, की या वयोगटापासूनच तुम्ही गॅजेट्स हातात घेऊ शकता, असा कोणता वयोगट आहे? साधारण आम्ही सगळ्या पालकांना असं सांगतो की 6 वर्षाच्या मुलापर्यंत, म्हणजे 3 वर्षाच्या मुलांना गॅजेट्सला एक्सपोजर देऊच नाही, अजिबात देऊ नये. बरोबर. 3 वर्ष ते 6 वर्षांपर्यंत किमान 1 तास, पण दिवसभरातनं 1 तास गॅजेट एक्सपोजर देणं किंवा स्क्रीन टाइम ज्याला आपण म्हणतो, ज्याचा टीव्ही आला, लॅपटॉप आला किंवा फोन आला, या कुठल्याही माध्यमातून त्यांना एक्सपोजर मॅक्सिमम 1 तास असणं नॉर्मल कन्सिडर केलं जातं. पण ते काय बघतात त्याच्यावरही थोडं नियंत्रण असलं पाहिजे. मोठी जेव्हा मुलं होतात तेव्हा सतत कंटाळा येतो त्यांना काय प्रत्येक वेळेस नवीन करून द्यायचं हे सुचत नसल्यामुळे त्यांचा गॅजेट टाइम वाढतो. तर आमच्याकडे जे केसेस आले त्याच्यात साधारणपणे 8 ते 9 तास मुलं रोज स्क्रीन टाइमला एक्सपोज होतात. हे अतिशय भीतीदायक आणि काळजी करण्यासारखा प्रश्न आहे. बरोबर. त्याच्यामुळे 6 वर्षाच्या वर मुलांना आम्ही म्हणतो 2 तास मॅक्सिमम दिवस 24 तासात, कमीत कमी असेल तेवढं चांगलं, पण तेवढाच गॅजेट टाइम किंवा स्क्रीन टाइम एक्सपोज करणं हरकत नाही. पण त्याच्यातला परत मजकूर काय आहे आणि मुलं त्याच्यावर काय नक्की करतात याच्यावर परत पालकांचं नियंत्रण असणं अतिशय महत्त्वाचं आहे. पालकांचं नियंत्रण आणि मुलं नेमकं काय करतायत हा जो भाग आहे ना मॅडम, हा लक्षात ठेवणं खरं फार अवघड आहे. त्याच्यासाठी मुळात पालकांनी काय करायला हवं तुमच्याकडनं माहिती घेते. बीडवरनं सोनवणे आपल्याला प्रश्न विचारतायत, आधी बघूयात ते काय म्हणतायत. हॅलो. हॅलो मॅडम. हा बोला. ताई प्रश्न असा आहे माझा की आताच्या स्पर्धेच्या युगामध्ये पालक लोक आपल्या पाल्याकडे व्यवस्थित लक्ष देत नाही. आपला मुलगा काय करतो काय नाही, आणि सोशल नेटवर्क खेळतो काय पाहतो काय नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं मुलं वेगवेगळ्या रस्त्याला अटॅच होतात ना. तर त्या पालकांनी त्याविषयी गांभीर्याने घरात काय करायचं, त्याच्या आईने, वडिलांनी, बहिणीनं कशा प्रकारचं लक्ष द्यायला हवंय? नक्कीच. सोनवणेजी, याच विषयावर आता आपण चर्चा करतोय. मला वाटतं त्यांनी त्या मूळ विषयालाच हात घातलेला ज्याच्यावर आपण आता बोलणार होतो, की लक्ष द्यायचं आहे मॅडम, पण सतत 24 तास वॉच ठेवणं हे शक्यही नाहीये, प्रॅक्टिकली शक्य नाहीये, आणि तसं केलं तर मुलांना ते आवडणारही नाही. मुलं तुटू शकतात किंवा पालकांपासून दूर जाऊ शकतात. बरोबर. अशा वेळी फार नाजूक प्रश्न आहे, कशा पद्धतीने त्यांना याच्यापासून आपण दूर काढू शकतो? मला असं वाटतं एकतर संवाद साधणं मुलांची पहिला भाग, सगळ्यात महत्वाचा भाग. इंटरनेट किंवा ह्याचा काय उपयोग असतो आई वडिलांना माहिती नसतं, मुलंच आई वडिलांना सगळी माहिती देत असतात. तर थोडीशी माहिती आपल्याकडनं त्यांच्याशी जर संवाद साधायचा असेल मुलांची, तर टेक्नॉलॉजी बद्दल माहिती करणं गरजेचं आहे. कारण मुलं टेक्नॉलॉजीचीच भाषा बोलतात. त्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी बोलल्यावर थोडा तरी जो गॅप असतो तो कमी होतो असं आम्हाला वाटतं. ह्याच बरोबर काही सेट रूल्स असले पाहिजे जे सगळ्यांनी घरात फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे आम्ही असं म्हणतो की समजा जेवताना कोणीच गॅजेट वापरू नये, तर हे वडिलांना पण तेवढंच लागू होतं आणि मुलांना पण होतं. त्यामुळे जर आपण स्वतः रोल मॉडेल म्हणून मुलांची वागलो तर ते नक्कीच आपल्याकडनं काहीतरी शिकू शकतात. आणि शेवटी पालक आपण आहोत हे आपण विसरतो. जे डिसिजन असतात ते सगळं मुलं घेतात आणि आपण त्याच्या बळी पडतो. त्याच्यामुळे कुठेतरी डिसिप्लिनिंग हा एक इश्यू खूप मोठा आहे जो लहानपणापासूनच तुम्ही फॉलो केला पाहिजे. आता काय होतं, म्हणजे आपण खरं तर त्या मुद्द्यावर बोलूयात की आता जे 5वीच्या खालची मुलं आहेत,
5वी ते 10वीची मुलं आहेत आणि त्याच्या पुढची मुलं आहेत. तर हे जे काही हा प्रकार जो आपल्याकडे आला ना, तो मधल्या काळातली जी मुलं आहेत त्यांच्या काळात आला आणि त्यांनी तो पटकन स्वीकारला किंवा पटकन चटकन त्यांना आत्मसात झाला. पालक उलट मुलांवर डिपेंड असतात की हे मला समजून सांग किंवा हे कसं ऑपरेट करायचं हे मला सांग. अशा वेळी आता सगळं काय झालंय की मुलं डिसिजन घेतात, पालक सेकंडरी याच्यावर येतात. बरोबर. आता कुठे हळूहळू जागृती व्हायला लागली आपल्या समाजामध्ये की नाही, आपण हे मुलांना आहारी जाऊ द्यायचं नाहीये. बरोबर. तर त्या वयोगटाच्या बाबतीतही मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण आपल्याला अहमदनगरवरनं एक फोन आलेला आहे, ते काय म्हणतात आधी बघूयात. हॅलो हॅलो हॅलो, ढोणे बोलतायत, बोला. माझा एक प्रश्न आहे. हा, जी मुलं तासन तास सोशल मीडियावर टाइमपास करतात, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरे, हो, तर त्याच्यासाठी तुम्ही काही सांगू शकताल का? नक्कीच, त्याच्यावरच बोलतोय. तासन तास मुलं म्हणजे आता घराघरातला हा प्रश्न आहे. मला वाटतं असं एकही पालक हल्ली नसणार आहे की जो हा प्रश्न विचारणार नाही आपल्याला की आम्ही काय करायचं. काय मार्गदर्शन करू शकतो पालकांना आपण? ह्याच्यात काही ओव्हरनाईट किंवा इन्स्टंट रूल्स काहीच नाहीयेत. जेवढं तुम्ही नाही म्हणणार तेवढं जास्त मुलं करणार आणि बाहेर जाऊन जास्त करणार. त्यामुळे घरात आम्हाला अजूनही असं वाटतं की त्यांच्याशी संवाद साधणं. समजा आपल्याला असं वाटत असेल की आपलं मूल आपलं ऐकत नाही, तर बाहेरून मदत घेणं गरजेचं आहे. या वयात जी मुलं असतात ती ऐकतच नाहीत आई वडिलांचं, त्याच्यामुळे तेव्हा मदत घेणं बाहेरून गरजेचं आहे. जर आपल्याला वाटत असेल की मूल खूप जास्त वेळ डिपेंडंट आहे किंवा अशा काही सिम्पटम्स आहेत की खाण्यापिण्याची वेळ टाळतोय, झोपेत प्रॉब्लेम्स आहेत, असे काही असे ठोकताळे असतात ज्याच्यावरनं आपल्याला काहीतरी अंदाज येतो की डिपेंडन्सी खूप मुलात वाढली आहे. त्याच्यासाठी बाहेरून मदत घेणं खूप महत्वाचं आहे. ते जर टाळलं तर जे आपण आता प्रश्न सोडवू शकतो तो इतका पुढे वाढेल की त्याच्यातनं काही आपल्याला मार्ग सुचणार नाही. बाहेरून मदत म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय? आपण काउन्सिलिंग आहे किंवा शाळेतले जे काउन्सिलर्स असतात त्यांच्याकडे जाऊ शकतो. समुपदेशक कुठे सगळीकडे अवेलेबल असतात. आपल्या फॅमिलीमध्येच असतात काही लोक ज्यांच्याशी आपण खूप व्यवस्थित संवाद साधू शकतो, ज्यांची मुलं ऐकतात त्यांचं. अशी लोक जी असतील त्यांनी जर समजावून सांगितलं तर कुठेतरी नक्कीच प्रभाव पडतो. आम्ही एक असा एक्सपेरिमेंट करून बघितला होता जिकडे काही शाळेच्या मुलांनी एकत्र येऊन त्यांनी स्वतःसाठी रूल्स बनवले. अच्छा, की मुलांनीच बनवले. त्यांना त्याची जाणीव असते की आपण खूप अति वापर करतोय किंवा ह्याचा वापर केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. तर त्यांनी अशी, आणि आम्हाला ह्याच्यात खूप आश्चर्यजनक असं जाणवलं की बिईंग ऑफलाईन इज कूल. आपण जर ऑफलाईन नसलो तरी आपण नॉर्मल आहोत, म्हणजे त्याच्यात काही वेगळं नाही. किंवा ऑफलाईन नसलो तर काही प्रॉब्लेम होईल असं त्यांना काहीही वाटलं नाही. त्याच्यामुळे त्यांनी असं एक ग्रुप फॉर्म केला आणि त्यांनी स्वतःसाठी रूल्स बनवले की आपण किती वेळ ऑनलाईन राहायचं, आपण काय करायचं, कशा प्रमाणात ह्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करायचा. आणि आम्हाला असं वाटलं की जेव्हा त्यांच्या स्वतःकडून हे येतं तेव्हा त्याचा इम्पॅक्ट खूप जास्त होतो. आपण मुलांना सतत नाहीच म्हणत असतो, त्याच्यामुळे त्यांना ते इम्युन होतात या सगळ्याला, त्यांना काही फरकच पडत नाही. कुठेतरी हे स्वतःहून येणं पण गरजेचं असतं, पण ते येईस्तोवर खूप वेळ निघून जाते. त्याच्यामुळे मदत बाहेरून घेणं त्यावेळेस गरजेचं. म्हणजे आपलं मूल कोणाचं ऐकू शकतं, साधारणतः त्याला जर आपण विश्वासात घेऊन ही गोष्ट त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर ते जास्त फायद्याचं ठरू शकतं. त्याचबरोबरीने त्याचे तोटे जर आपण मुलांना समजावून सांगितले, म्हणजे तू हे करू नकोस, जास्त वेळ बसू नकोस, असे नियम त्याच्यावर लादण्यापेक्षा यांनी काय होणार आहेत हे जर सांगितलं तर कदाचित चटकन त्यांना कळू शकेल. तर ते तोटे पण तुमच्याकडनं घेते. मॅडम, आपल्याला डॉक्टर श्रीकृष्ण बोलतायत, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो हॅलो हॅलो, हा बोला. हॅलो, हा बोला डॉक्टर. हा डॉक्टर श्रीकृष्ण ढोणे बोलतोय मॅडम, ठाण्यावरून. बोला मॅडम, ग्रामीण भागामध्ये आज 70% विद्यार्थी ग्रामीण भागामध्ये शिकतात. हो, आता शहर आणि ग्रामीण भागाकरता स्पर्धा परीक्षा एकच असते. सीईटी, एमपीएससी, युपीएससी किंवा सर्व स्पर्धा परीक्षा सारख्याच असतात. तर ग्रामीण भागातील विद्यार्थी असं समजतात की आम्हाला सोयी सुविधा नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही मागं पडतो. तर ग्रामीण भागातील ज्या शाळा आहेत, ज्याचे शिक्षक आहेत, त्यांना अँड्रॉइड फोन जर कंपल्सरी केलं तर ते विद्यार्थ्यांना या स्पर्धी परीक्षेबद्दल किंवा सीईटी बद्दल सर्व ज्ञान ते अँड्रॉइड फोनवरून देऊ शकतात. तर शिक्षकांना अँड्रॉइड फोन कंपल्सरी करणं गरजेचं आहे का, काय आपल्याला वाटतंय? नक्कीच श्रीकृष्णजी, खूप वेगळा आणि चांगला मुद्दा त्यांनी काढलेला. आपण तोट्यांवर फार बोलायला लागलोय हल्ली की ह्याच्याने होणारे नुकसान काय आहेत किंवा काय, पण ह्याचे जे फायदे आहेत ते जर समजून सांगितले तर तोटे आपोआप कमी होतील असं वाटतं. काय सांगता येऊ शकतं? डॉक्टरांनी जो एक मार्ग सुचवला तो आहे का पॉझिटिव्ह आहे, त्याचं स्वागत करण्यासारखा आहे तो मुद्दा?
कल्पना अतिशय चांगली आहे, पण ह्याच्यासाठी खूप फंड्स लागतील आणि बाकी खूप तयारी लागेल. आणि तेवढे सक्षम आहेत का वापरण्यासाठी? हल्ली स्मार्टफोन्स इतके स्वस्त झाले आहेत की घरोघरी अगदी रुरल एरियाजमध्ये पण सगळीकडे 1000-2000चे फोन अवेलेबल असतात जे मुलं वापरतात. सायबर कॅफे अजूनही चालू आहेत काही भागांमध्ये जिकडे मुलं जाऊन ऍक्सेस करतात. तर इंटरनेट ऍक्सेस हा काही इश्यू नसावा असं मला वाटतं, कारण सगळीकडे हे अवेलेबल असतं. पण शिक्षकांना हा माध्यम उपलब्ध करून देणं हा अतिशय चांगला मार्ग आहे, कारण शिकवणं आणि शिकवलं जाणं त्या माध्यमातून खूप सोपं होतं. ऑपॉर्च्युनिटीज प्रत्येकाला खूप जास्त मिळतात, त्याच्यामुळे हा माध्यम नक्कीच आपण एक्सप्लोअर करू शकतो. पण प्रॅक्टिकली तो किती पॉसिबल आहे ह्याच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे. मॅम, आपल्याला एक प्रश्न आला होता की जर ह्याचा चांगला वापर केला तर खूप फायदे आहेतच, प्रश्नच नाही. पण हल्ली आपण बघतोय की याचा चांगला वापर कमी आणि ह्याचा वाईट वापर किंवा चुकीचा वापर किंवा विनाकारण त्याचा वापर अशा पद्धतीने आपल्याला जास्त दिसून येतो. आणि त्याचे होणारे दुष्परिणाम विशेषतः मुलांच्या बाबतीत आपण बोलत होतो. आपल्याला अधिक काय आणखी जाणवतं या बाबतीत? अनेक वेळा आम्हाला असं जाणवतं की शाळा कॉलेजेसमधले मुलं जे वापर करतात तो चुकीचा करतात. बरं. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, आपल्याकडे गेम्स आहे, एंटरटेनमेंट आहे, आपल्याकडे मूव्हीज आहेत किंवा सोशल मीडिया आहे. ह्या प्रत्येक गोष्टीचा चांगला वापर जसा आहे तसा वाईट आहे, आणि वाईट जास्त वापर केला जातो कारण मुलांना किंवा मोठ्या मुलांना, पालकांना ह्याचे काही दुष्परिणाम दिसत नाहीत आणि ह्याचे कॉन्सिक्वेन्सेस काय होतील. म्हणजे समजा मी एखादी चुकीची गोष्ट केली इंटरनेटवर, तर त्याच्यावर आपला काय कॉन्सिक्वेन्स, आपल्याला लिगली काही होईल का ह्याची अजिबात माहिती नसते. तर सगळ्यात पहिलं सांगण्याचा मुद्दा असा की इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना IT लॉ हा माहिती असलाच पाहिजे. तसं आपण जेव्हा ड्रायव्हिंग शिकतो तेव्हा आपण लायसन्स घेतो तेव्हा IT लॉ बद्दल माहिती घेणं गरजेचे आहे, कारण त्याच्यावरनं आपल्याला अंदाज येईल आपण चुकीचं काही केलं तर आपल्याला काय शिक्षा होऊ शकते. हे पालकांनाही माहिती असणं गरजेचं आहे, आम्ही मुलांनाही सांगतो, कारण या दोघींचा खूप मोठा सहभाग आहे ह्याच्यामध्ये. बरोबर. तोट्यांमध्ये म्हणायचं गेलं तर गेमिंग हा एक खूप मोठा मुलांवर इफेक्ट करणारा प्रकार आहे. कारण आम्ही जो एक स्टडी कंडक्ट केला होता त्याच्यामध्ये 10 पैकी 9 गेम्स असे आहेत ज्याच्यात प्रचंड प्रमाणात अग्रेशन, व्हायलन्स आणि मर्डर्स आहेत. बरं. त्यामुळे त्याच्यातनं खेळणारी मुलं, जिथे सतत जी मुलं ही खेळतात त्यांच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात राग किंवा व्हायलन्स खूप प्रमाणात वाढलेला आम्हाला दिसून येतो, आणि ते खेळल्यामुळे मुलांचा ॲटिट्यूड खूप अग्रेसिव्ह होतोय. बरं. तर आम्हाला पालकांना हेच सांगायचं आहे की जेव्हा मुलं गेम्स खेळतात, कुठले मुलांनी गेम्स खेळावे. त्यांना काही गेम्स असे असतात जे त्यांनी मेंदूच्या म्हणजे स्वतःला विकासासाठी करणं गरजेचं असतं. काही गेम्स त्यांच्या इंटरेस्टचे पण खेळणं गरजेचं आहे. पण स्ट्रॅटेजिक गेम्स असतात जेव्हा तुमची ब्रेन पॉवर डेव्हलप होते, रॅशनल थिंकिंग डेव्हलप होतं, ह्या सगळ्यामध्ये गेम चूज करणं महत्वाचं आहे. तर तुम्ही कुठल्या साईटवर जाऊन गेम चूज करता, मुलांना वयाप्रमाणे कुठले गेम खेळू देता. 90% जी मुलं गेम खेळतात हे 17 वर्षाच्या वरच्या मुलांसाठी असतात आणि ही 7 वर्षापासून मुलं खेळतात. म्हणजे तिथे नियमच आहे की हे गेम 17 वर्षाच्या पुढच्या मुलांनी खेळायचे आहेत. पण आपण प्रत्यक्षात बघतोय की 7 वर्ष आणि त्याच्यापेक्षाही खालची मुलं ही गेम अगदी गेमच्या मागे लिहिलेलं असतं की हा गेम 17 वर्षाच्या वरच्या मुलांसाठीच आहे. पण हा एक इलिगल हे आहे की तुम्ही इलिगल गेम्स घेता जे तुमच्यासाठी नाहीच आहेत ते तुम्ही खेळता. समजा तुम्ही विकत घेत नाहीत गेम्स तर मग ते कॉपी करून घेतात, म्हणजे पेनड्राईव्हवर मित्रांकडनं कॉपी करून घेतात. हा पण पायरेसीचा भाग झाला जो एक इलिगल गुन्हा आहे तो. करेक्ट. तर गेमिंग हा विषय मुलांमध्ये अतिशय पॉप्युलर आहे आणि ह्याच्यावर काहीतरी नियंत्रण येणं गरजेचं आहे. मॅक्सिमम 1 तास गेम दिवसभरातनं कुठलाही स्क्रीन टाइम जो असतो त्याच्यावर खेळणं आणि एज अप्रोप्रिएट गेम्स खेळणं हे पालकांनी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. आणि त्याचबरोबरीने मानसिक त्यांच्यामध्ये खूप बदल आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या गेम मध्ये ते इतके अडकून जातात मॅडम की त्यांना तासनतास जातोय आपला ह्याचं काही भानच उरत नाही. आणि मग अशा वेळी यातनं बाहेर काढण्यासाठी फार पालकांची कसरत होते. मुळात हा महत्वाचा प्रश्न पालकांच्या दृष्टिकोनातून आहे. मग आता काही असे ऍप आहेत का की ज्याच्या अंतर्गत आपण पालक मुलांवर नियंत्रण ठेवू शकतो किंवा वॉच करू शकतो, असं काही आहे? असे अनेक ऍप्लिकेशन्स आहेत ज्याच्यातनं तुम्ही अँड्रॉइड आणि iOS वर हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये जर तुम्ही गेमचं नाव टाकलं तर तो गेम मध्ये काय कॉन्टेंट आहे आणि गेम मध्ये काय काय तुम्हाला दिसेल आणि मुलांनी काय पाहावं ह्याचा तुम्हाला अंदाज येईल.
त्याप्रमाणे तुम्ही गेम सिलेक्ट करू शकता. अलॉंग विथ दिस तुम्हाला पेरेंटल कंट्रोल स्ट्रॅटेजीज येणं गरजेचं आहे. टीव्हीवर आपल्याकडे असतं मुलांनी काय चॅनल बघावे, काय चॅनल बघू नये, तसेच तुमच्या फोनमध्ये, तुमच्या स्क्रीन्समध्ये, कम्प्युटर्समध्ये पेरेंटल कंट्रोल सेटिंग्स करणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यातनं मुलं काय बघतायत किंवा मुलांनी काय बघू नये ह्याच्यावर थोडंसं नियंत्रण ठेवता येतं. ह्याचबरोबर मुलांशी संवाद साधणं प्रत्येक वेळेस महत्वाचं आहे, कारण ते फक्त रूल्स जेव्हा तुम्ही बसवता मुलं त्याच्यातनं काहीतरी लूप होल काढून तो रूल ब्रेक करतात. त्याच्यामुळे ह्याच्यावर पर्याय म्हणजे ह्या पॉझिटिव्हली तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा, एक सकारात्मक संवाद असला पाहिजे आणि त्यांना सक्षम करणं गरजेचं आहे. खरंय. आणि सारखं त्यांच्यावर जर लादलं की तू हे करू नकोस इतकाच वेळ, तर ते शक्य नाही, ते ऐकत नाहीत. विशिष्ट वयाची मुलं अजिबात ते ऐकत नाही. आपल्याला महेंद्र फोन करून एक प्रश्न विचारतायत, काय म्हणतायत बघूयात. हॅलो, नंदुरबारवरनं बोलतायत, बोला. हा सर, मॅडम माझ्या सोनाली मॅडमांना असा प्रश्न आहे. हा, तर सोशल नेटवर्कचे तोटे आहेत, तर त्याचे फायदे पण अधिक आहेत, तर त्याबद्दल सोनाली मॅडम काय म्हणाल बरं? बरं. फायद्यांवर आपण येणारच होतो, पण त्यांना आधी जाणून घ्यायचंय. आपण काय सांगू शकतो? फायदेही बरेच आहेत. काय काय फायदे असू शकतात मॅम? सोशल नेटवर्किंग म्हणजे हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की तुम्ही जगभरात कोणाशी एका क्लिकवर कनेक्ट करू शकता, अनोळखी लोकांची मैत्री करू शकता. जगात काय चाललंय सोशल प्लॅटफॉर्मवर, म्हणजे ट्विटर म्हणा किंवा फेसबुक म्हणा किंवा वेगवेगळे प्लॅटफॉर्म झालेत, त्याच्यातनं जगभरातली माहिती तुम्हाला एका क्लिकवर मिळते. वेगवेगळ्या चळवळी ज्या आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळते, रोजच्या होणाऱ्या घटना आहेत त्याच्याबद्दल माहिती मिळते. लोकांना त्या व्यक्तीबद्दल किंवा त्या घटनेबद्दल काय वाटतं हे तुम्ही इन्स्टंटली एक्सप्रेस करू शकता. त्यामुळे हा प्लॅटफॉर्म जगाशी कनेक्टेड राहण्यासाठी अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे. बरोबर आहे. आपण पटकन संपूर्ण जगाशी कनेक्ट होतोच, पण मला वाटतं मॅम खूप चांगल्या गोष्टी आपण समाजामध्ये पसरवू शकतो. म्हणजे जसं त्याचा चांगला फायदा आपण करून घ्यायचा ठरवलं तर आता पाण्यासारखा प्रश्न आहे, त्याच्यावर निघणारे जे काही तोडगे आहेत किंवा एखादा मार्ग कोणाला सुचला असेल, तुम्ही एका ओळीमध्ये, एका शब्दामध्ये किंवा एका क्लिकवर तुम्ही तो सगळ्या जगापर्यंत पोहोचवताय. असे भरपूर चांगले फायदे आहेत. केला तर त्याचा सगळ्यात चांगला उपयोग आपण करू शकतो, हे मात्र खरं आहे. नक्कीच. तोट्यांच्या बाबतीत मुख्यत्वे आपण जास्त याच्यामुळे भर देतो आहे, कारण जे आपल्याला जाणवलंय, म्हणजे आपण म्हणता की आपण विविध शिबिर घेता आणि पालकांना समजून सांगता, तेव्हा हे जाणवतं का की पालकांना खरोखर या बाबतीतलं सखोल ज्ञान नाहीये. म्हणजे हे कसं वापरावं याबाबत नाही मी बोलत आहे, पण याचे दुष्परिणाम, म्हणजे आज आपल्याला सुरुवात झाली असं वाटतं का भविष्यात त्याचे दुष्परिणाम फार मोठे जाणवणार आहेत असं वाटतं? नक्कीच. आणि ते कोणते असतील? सुरुवातच आपण मुलांना सोशल मीडिया कुठल्या एजवर एक्सपोज करतो. फेसबुक हे 13 वर्षाच्या खाली मुलांसाठी नाही, आणि आमच्या रिसर्च प्रमाणे 7 वर्षापासून मुलं फेसबुकवर असतात. इनफॅक्ट हल्ली मूल होण्याआधीच त्याचं फेसबुक अकाउंट असतं, सो दॅट त्याची इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी मेंटेन करण्यासाठी. तर पालकांना डिजिटली ऑनलाईन राहणं खूप महत्वाचं वाटायला लागलंय, पण रूल्स आहेत ते फॉलो करणं पण गरजेचं आहे. तर मुलांनी 13 वर्षाच्या खाली फेसबुक हा प्लॅटफॉर्म यूज करू नये. व्हॉट्सॲप वगैरे हे इतर ज्या ऍप्लिकेशन्स आहेत, आम्ही त्यांच्यावरही मुलांना लहान असतानाच सांगतो की त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवर असू नये. पण हल्ली होमवर्क त्याच्यावर असतं, अभ्यास त्याच्यावर असतो, सगळे कम्युनिकेशन त्याच्यावरच असतो. हा एक क्लोज ग्रुप असतो, त्याच्यामुळे रिस्क तेवढीच जास्त असते. फेसबुक हा एक ओपन प्लॅटफॉर्म आहे, अनेक लोकांपर्यंत आपण पोहोचतो. क्लोज ग्रुप किंवा स्नॅपचॅट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे, हे जरी चांगले माध्यम असले तरी ह्याच्यातनं जी पसरवणारी माहिती जी असते त्याची लायबिलिटी प्रत्येक ग्रुप मेंबरवर असते. समजा आपण एका ग्रुपवर असलो आणि कोणी काही वाईट त्याच्यावर टाकलं तर ते सगळे ग्रुप मेंबर्स शिक्षेला लायबल असतात. हे कोणाला माहितीच नसतं आणि ते मुलं पण त्याच्यात सामील असतात. मुलांना पण शिक्षा होऊ शकते हे माहिती असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे शिक्षेसाठी वयाची कुठलीही इथे मर्यादा नाहीये. कितीही लहान मूल असलं आणि त्यांनी असा जर गुन्हा केलेला असेल तर त्याला शिक्षा मिळू शकते. हा महत्वाचा भाग पालकांनी मुलांनी समजून घेणं आवश्यक आहे. मदन आपल्याला औरंगाबादवरनं बोलतायत. हॅलो. हॅलो. हा मॅडम. हा बोला. मी मदन मल्हारा औरंगाबादून बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की जेव्हा पॅरेंट्स दोघं सर्व्हिसला असतात आणि मुलगा जेव्हा या मुलगी शाळेतून घरी येते अंडर द सुपरविजन ऑफ मेल सर्वंट, ते सर्वंटचं काही ऐकत नाही आणि मग मोबाईल खेळत राहतात, ती याला कंट्रोल कसं करायचं?
खरंच आहे. म्हणजे आजकाल एक तर कसं आहे, आपण फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतो, त्रिकोणी कुटुंब आहे आणि पालक वर्किंग आहेत, बाजूच्या घराशी देखील, शेजाऱ्यांशी देखील आता संबंध नाही, अशा प्रकारची आपली जगण्याची पद्धत आहे. अशा वेळी घरी आलेलं मूल हे एकतर सांभाळणाऱ्या बाईच्या हवाली असतं आणि त्याचं कितपत ऐकणारे ही तर शंका आहेच. अशा वेळी कसं पद्धतीने कंट्रोल करायचं पालकांनी? पालकांसाठी हा खूप मोठा चॅलेंज आहे खरंय. आणि ह्याच्यावर इन्स्टंट काहीही रूल्स अवेलेबल नाहीये. तुम्हाला रोज काहीतरी नवीन एखादं पेरेंटिंग टेक्निक वापरून ह्याच्यावर काहीतरी तोडगा काढणं गरजेचं आहे. पण परत आम्हाला असं वाटतं की काही सिस्टम्स घरात बसवल्या आणि मुलांची बोलून बोलून त्यांना समजवलं तर मुलं ऐकतात. पण ते कसे तुम्ही बोलता, काय पद्धत वापरता आणि किती कन्व्हिन्सिंग आहात, किंवा तुम्ही त्यांना ऑल्टरनेटिव्हली काय देता. मी जर हे वापरू नये तर मी दुसरं काय करावं, तो जो ऑल्टरनेटिव्ह आहे तो इतका लुक्रेटिव्ह असला पाहिजे किंवा इतका आकर्षक असला पाहिजे की मुलांना त्याच्यात रुची निर्माण झालीच पाहिजे. अगदी बरोबर. आणि मुलांना हल्ली इन्स्टंट जगात राहिल्यामुळे सतत कंटाळा येत असतो. त्याच्यावर काय तोडगा काढावा, प्रत्येक वेळेस रोज काय नवीन करावं, पालकांचं काम डबल झालेलं आहे त्याच्यामुळे आणि त्याच्यासाठी त्यांना सक्षम होणं फार आवश्यकच आहे. पण आता पालकांनंतरची सगळ्यात महत्वाची भूमिका शिक्षक किंवा शाळा यांच्यावर येऊन ठेपते असं वाटतं जेव्हा आपण ह्या विषयावर बोलतो. आता मगाशी आपण उल्लेख केला की हल्ली इंटरनेटच्या माध्यमातून होमवर्क दिलं जातं मॅम. म्हणजे शाळेतनं सांगितलं जातं की इंटरनेटवर जा, ह्या विषयीची माहिती सर्च करा आणि त्यानिमित्ताने मग मुलं इंटरनेट ओपन करतात आणि मग अनेक गोष्टी, मग बरेच गेम्स वगैरे हा प्रकार सुरू होतो. आता शाळेचं एक रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून आपण शाळांमधून जाऊन शिबिर घेता, मुलांना जागृत करता याविषयी. शाळेची रिस्पॉन्सिबिलिटी, टीचर्सची रिस्पॉन्सिबिलिटी काय असायला हवी या बाबतीमध्ये? आम्ही शाळांमध्ये जेव्हा जातो तेव्हा 3 गोष्टी महत्वाच्या सांगतो की एक पॉलिसी असणं गरजेचं आहे सोशल नेटवर्किंग आणि मुलांसाठी. आम्ही शाळेला सांगतो 13 वर्षाच्या खाली कुठल्याही मुलाचं सोशल नेटवर्किंग असं अकाउंट नसावं. दुसरं, कुठल्याही टीचरनी 13 वर्षाच्या खाली मुलांबरोबर सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्मवर कनेक्ट होऊ नये. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण टीचरच्या पर्सनल आयुष्यात डोकावून त्यांच्याबद्दल माहिती, त्यांच्याबद्दल सगळं इन्फॉर्मेशन स्प्रेड करण्याचा कोणालाही हक्क नाही आणि मुलांना कुठे लाईन ड्रॉ करायची हे लक्षात येत नाही. त्याच्यामुळे अनेकदा आम्हाला असं जाणवलंय की प्रॉब्लेम्स होतात टीचर्सच्या आयुष्यात किंवा मुलांमध्ये आणि त्याच्यात भांडणं होतात. आम्ही म्हणतो 10वी पर्यंत असेच तोवर मुलांनी अकाउंट जरी काढला तरी टीचर्सनी तो ऍक्सेप्ट करू नये. मुलं पासआउट झाल्यावर सोशल मीडियावर मुलांची कनेक्ट करावं. करेक्ट. अलॉंग विथ दॅट काही नियम पालकांसाठी पण असले पाहिजेत. तुम्ही जर आपल्या पाल्याला 13 वर्षाच्या खाली फेसबुक अकाउंट काढू दिलं तर शाळेने काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे. तर आम्ही काही नॉर्म्स त्यांच्या शाळांसाठी बनवले आहेत आणि त्या काही शाळा फॉलो पण करतात आणि त्याचा चांगला रिझल्ट आलाय. दुसरं, आम्ही असं म्हणतो की पालकांचं शिबिर घेणं गरजेचं आहे, जे आम्ही घेतो शाळांमध्ये जाऊन. पालकांनी काय करावं काय नाही, कारण मुलं 8 तास शाळेत असतात तेव्हा त्यांच्याकडे गॅजेट नसतात. जे काही मुलं चाळे करतात ते घरी जाऊन करतात किंवा बाहेर करतात. त्यामुळे काही रूल्स घरी पण सेट करणं गरजेचं आहे. शाळा सगळी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकत नाही. त्यामुळे हे रूल्स पालकांपर्यंत पोहोचवणं खूप महत्वाचं आहे. नक्कीच याविषयी अशीच माहिती घेणार आहोत. पण मंजुळा शेणा आपल्याला डोंबिवलीवरनं बोलतायत, त्यांचा प्रश्न आधी घेऊयात. हॅलो, नमस्कार. मला असं विचारायचंय की काही काही मेसेजेस असे आपले सोशल नेटवर्कवर येतात की छोटे छोटे आयकॉन्स असतात आणि ते फॉरवर्ड करा ग्रुपला एखाद्या की आणि मॅजिक बघा असं येतं, कलर चेंज होईल वगैरे. तसं म्हणजे होत खरं काहीच नाही, पण त्यांनी आपली इन्फॉर्मेशन वगैरे लीक होण्याची चान्सेस असतात का, हा एक प्रश्न. आणि ह्या साईटवर जा आणि तुम्ही ते डाउनलोड करून घ्या, म्हणजे नंतर तुम्हाला इंटरनेट वापरायची जरूरच नाही, असाही काही मेसेज येतो. तर त्या साईटवर जाणं कितपत उचित आहे याबद्दल सांगा. धन्यवाद. हल्ली प्रत्येकाच्या मला वाटतं स्मार्टफोनमध्ये हा मेसेज येत असतो की इथे क्लिक करा तुम्हाला फ्री इंटरनेट मिळेल किंवा अशा पद्धतीचे मेसेजेस असतात आणि हे ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा किंवा इथे क्लिक करा तुम्हाला मॅजिक दिसेल. हा जो प्रकार आहे हा काय, ह्याच्यामुळे काय धोके निर्माण होऊ शकतात? आपल्याला सध्या फॉरवर्ड करायची खूप घाई असते, कारण आपल्याकडे ती माहिती आल्यावर आपण इन्स्टंटली सगळ्यांना फॉरवर्ड केलं की आपल्याला त्याचं क्रेडिट मिळतं. पण त्या इन्फॉर्मेशन मध्ये काय आहे, ती खरी आहे का नाही, ऑथेंटिक आहे का नाही, ते डाउनलोड केल्याने काय होईल. मुळात आपण कुठलंही ऍप्लिकेशन डाउनलोड केलं किंवा काही आपल्या फोनमध्ये डाउनलोड केल्याच्या आधी टर्म्स अँड कंडिशन्स वाचतो का, ते इतकं बारीक लिहिलेलं असतं की आपण त्याच्या वाचण्याच्या याच्यात पडतच नाही. पण त्याच्यात असं लिहिलेलं असतं की सगळी लायबिलिटी त्या युजरची असते, दुसरी कोणाचीही नसते. त्यामुळे काही झालं तरी अकाउंटेबल तो पर्सन, रिस्पॉन्सिबल तो पर्सन आहे. त्याच्यामुळे
काय आपण डाउनलोड करतोय ऍप्लिकेशन, आपल्याला त्या ऍप्लिकेशनची गरज आहे का. जेव्हा आपण ते डाउनलोड करतो तेव्हा आपले गॅलरी, आपले फोटो, आपले डॉक्युमेंट्स, आपले कॉन्टॅक्ट सगळे डिटेल्स शेअर होतात. आणि डेटा इज करन्सी. तुम्ही जेवढा डेटा सेल होतो त्याच्यातनं लोकांना पैसे मिळतात आणि तेवढंच हॅकिंगचं प्रमाण वाढतो किंवा आपल्या पर्सनल लाईव्हमध्ये खूप लोक इंटरव्ह्यू करू शकतात. त्याच्यामुळे कमीत कमी स्वतःची माहिती देणं इंटरनेट प्लॅटफॉर्मवर, जेवढी हवी तेवढीच माहिती देणं आणि आपण काय डाउनलोड करतोय किंवा काय माहिती घेतोय त्याचं व्हेरिफिकेशन करून मग ती फॉरवर्ड करणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. हल्ली व्हॉट्सअपवर मेसेज येतोय की तुमचं हे जे काही मेसेज आहे हा एकदम सिक्युअर्ड आहे आणि हा लीक होत नाहीये, किंवा मुलांना असं वाटत असतं की आपले हे जे काही फोटो किंवा हे आपल्या फक्त फ्रेंड सर्कल पुरतेच जात आहे. तर हे खरं आहे का? ह्याची खरं सत्य परिस्थिती काय आहे याच्या पाठी? इन्क्रिप्शन बद्दल जे तुम्ही म्हणताय व्हॉट्सअपवर, ते आहे, खरं आहे की तो जो डेटा आहे किंवा जे मेसेजेस आहेत ते सिक्युअर्ड आहेत. पण ह्याच बरोबर लॉ एन्फोर्समेंट एजन्सीजला हे उपयोगाचं नाही, कारण काही क्रिमिनल केस झाली तर त्याच्यामध्ये आपल्याला ती माहिती ऍक्सेस करणं खूप गरजेचं असतं. म्हणजे जरी आपल्या सिक्युरिटीसाठी असलं तरी अशा केसेसमध्ये जिकडे क्राईम इन्व्हॉल्व्ड असतो तिकडे त्यांना तो ऍक्सेस मिळणं गरजेचं आहे. हे व्हॉट्सअपवरचं इन्क्रिप्शन बद्दल झालं. पण इंस्टाग्राम किंवा स्नॅपचॅट बद्दल जर आपण बोलायला गेलो तर काही सेकंदांसाठी तो तिकडे फोटो असतो आणि तो निघून जातो. आपल्याला वाटतं की आपल्या प्रोफाईलमधनं तो गेला, पण तो कुठे जातो, इंटरनेटवर कुठे सेव्ह होतो ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते. त्याच्यामुळे आमचं अजूनही म्हणणं आहे लोकांना की कमीत कमी फोटोज, कमीत कमी माहिती अपलोड करणं हेच समजदारीचं काम असेल. बरं, आपल्याला पुष्पा बोलतायत, फोन करतायत, प्रश्न विचारतायत. बोला पुष्पा. हा, हॅलो. हा, बोला. माझा मुलगा 11 वर्षाचा आहे आणि त्याला म्हणजे कम्प्युटर्समध्ये बराच इंटरेस्ट आहे आणि तो बरंच काय काय शिकायला बघतो. म्हणजे तर त्याला म्हणजे कशा प्रकारे आपण एक्सपोजर देऊ शकतो? नक्कीच, खूप चांगला प्रश्न आहे पुष्पा. आपण सतत कंप्लेंट करतोय की मुलं याच्या आहारी जात आहेत किंवा हे अडिक्शन त्यांना लागतंय, पण याचा आपण जर त्यांना योग्य मार्ग दाखवला तर खूप पॉझिटिव्ह गोष्टी याच्यापासून घडू शकतात. आता जसा पुष्पांचा प्रश्न होता, असे अनेक मुलांना काहीतरी चांगलं ह्याच्यातनं क्रिएटिव्ह करता येऊ शकतं. तर त्यांना आणखी काय काय स्कोप आहे? असे काही शिबिर किंवा अशा काही ठिकाणं आहेत का जिथे अशा मुलांना फायदा होऊ शकतो? नक्कीच, हा माझा आवडीचा विषय आहे. नक्कीच, कारण मुलांमध्ये आपण जसं IQ किंवा EQ इमोशनल क्वोशंट म्हणतो तसा TQ म्हणजे टेक्नॉलॉजी क्वोशंट हा अतिशय वाढलेला आहे. हा कसा ह्याचा वापर करणं किंवा गरजेचं आहे हे पालकांना माहिती असलं पाहिजे. TQ म्हणजे टेक्नॉलॉजी बद्दलचं असणारं प्रेम नव्हे तर ती अबिलिटी पण असते मुलांमध्ये. ते काही मशीन्स उघडून बघतात, गेम्स उघडून, टॉयज उघडून बघतात. अनेक असे शिबिर आहे ज्याच्यात रोबोटिक्स शिकवलं जातं आणि अगदी लहान मुलांपासून शिकवलं जातं. सुट्ट्यांमध्ये असतात, शाळा सुरू झाली की विकेंड्सला असतात, ज्याच्यात तुम्हाला एक किट दिलं जातं आणि तुम्ही एखादा इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट करता. म्हणजे 3D प्रिंटर म्हणा किंवा सोलर पॉवर बेस्ड काहीतरी एखादं इन्स्ट्रुमेंट इन्व्हेंट करता. तर हे सगळं इनोव्हेशन ऑफ टेक्नॉलॉजीचे शिबिर असतात, ज्याच्यामध्ये मुलांना जर घातलं तर त्यांना फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आणि एक्सपिरियन्स मिळेल जो की त्यांना खूप उपयोगाचा होईल. बरोबर आहे, अगदी खरं आहे. तुम्ही सुट्टीचा विषय काढलेला आहे मॅडम. म्हणजे आता सोशल नेटवर्किंगमध्येच असे पिक्चर्स काही पसरत आहेत किंवा येत आहेत आपल्यापर्यंत की पूर्वीची सुट्टी अशी होती की झाडाला लोंबकळत आहेत मुलं, खेळत आहेत, असं एक पिक्चर. आणि आताच्या सुट्ट्या कशा मुलं घालवत आहेत तर त्याच झाडाखाली पालकांनी जबरदस्ती जरी खेळायला पाठवलं तरी झाडाखाली बसून मुलं आपल्या आपल्या स्मार्टफोनशी खेळत आहेत. तर हा जो काही फरक झालेला आहे याच्यावर सुट्टीच्या मध्ये, आता सुट्टीचा काळ आहे, पालकांनी कसा मार्ग आणि तोडगा काढावा, काही त्याच्याबद्दल उपाय आहेत? नक्कीच, आम्ही ह्या वर्षी पालकांना हेच आवाहन केलंय की गॅजेट मुक्त सुट्टी साजरा करावी. कारण अतिशय गॅजेटवर डिपेंडेंट आहेत मुलं. सुट्टी म्हणली की सगळे कपाटातनं लपलेले फोन, गॅजेट बाहेर निघतात आणि सतत मुलं त्याच्यावर असतात. तर काही टिप्स पालकांसाठी महत्वाच्या. पहिली गोष्ट, ह्या सुट्टीचं नियोजन करणं, वेळेचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे. तुम्ही समजा म्हटलं की उद्यापासून गॅजेट बंद, तसं होणार नाही. जसं तुम्हाला प्रिपेअर करायला वेळ लागतो, मुलांनाही त्याच्यासाठी प्रिपेअर करायला खूप वेळ लागतो. तर ते नियोजन करणं, तुम्ही जर त्यांना गॅजेट्स देणार नसाल तर दुसऱ्या ऐवजी त्याच्या काय देणार असाल, ते तेवढंच क्रिएटिव्ह आहे का नाही ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एक विश लिस्ट, म्हणजे तुम्हाला आणि तुमच्या मुलांना सुट्टीत काय काय करायचं आहे त्याची एक यादी करणं महत्वाचं आहे. त्याच्यातनं काय प्रॅक्टिकल आहे, काय करण्यासारखं आहे, ती शॉर्टलिस्ट करून फ्रीजला किंवा टीव्ही कपाटाला चिकटवून ती रिव्ह्यू करणं रोज पण गरजेचं आहे. त्याचबरोबर काही अशा गोष्टी, म्हणजे मुलं लहान असली तर त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे टच अँड फील टॉयज असतात.
आपण बोलत नाही, मुलांची आपण संवाद साधत नाही, आपण आयदर फोनवर असतो किंवा टीव्ही बघत असतो किंवा आपण आपल्या कामात मग्न असतो. आणि जेव्हा मुलांशी बोलायला जातो मुलांना इंटरेस्टच नसतो, कारण ते आपल्या आपल्या दुनियेत असतात. तर अशा काही नियम जे आपण म्हणतो की रात्रीचं एक जेवण तरी कोणीही फोन किंवा गॅजेट्स वापरू नयेत, किंवा हळूहळू मुलं स्क्रीन टाइम म्हणजे स्क्रीन नसला तर जेवत नाहीत लहान मुलं जी आहेत. आमच्याकडे अशा काही आया आहेत ज्यांनी खूप छान छान एक्सपिरियन्सेस आमच्याकडे शेअर केले. सतत 4 वेळेस जेवताना किंवा खाताना स्क्रीन असला तरच घास गिळला जातो. एका आईनी एक मील बंद केला स्क्रीन टाइम, पण त्याच्या ऐवजी तिने गोष्टी किंवा पुस्तकं किंवा टॉईज असं करून सुरुवात केली. आणि आता त्या मुलाला, तो आता किती मला वाटतं 4 वर्षाचा आहे, आता 4ही वेळेला त्याला तो स्वतः म्हणतो की आपण टीव्ही बघूया नको, आपण दुसरं काहीतरी करूया. तर ही सवय लावणं खूप महत्वाची आहे. आणि गॅजेट नाही म्हणजे पेरेंटला जास्त क्वालिटी टाइम देणं गरजेचं आहे. तो टाइम काढणं खूप महत्वाचं आहे आणि त्या वेळेचं नियोजन करणं महत्वाचं आहे. तर हे जे अवेलेबल, आता पेपरात पण अनेक वर्कशॉपचे सतत शेड्यूल्स येत राहतात. काहीतरी इनोव्हेट करणं, काहीतरी मुलांना करू देणं, तेवढा फ्रीडम देणार आणि डिसिप्लिन थोडं फ्रीडम देऊनही करणं. की समजा मुलांनी एवढं ऐकलं तर त्यांना 15 मिनिटं स्क्रीन टाइम अलाउड आहे. आपण बॅन करत नाही, आपण हे बॅन करूच शकत नाही. बॅन केल्यावर त्याचा नक्कीच उलटा इफेक्ट नक्कीच होणार. तर ह्याच्यातनं मार्ग आणि त्यांच्या सहमतीने हा मार्ग काढणं. समजा काही आपण चुकीचं केलं तर ती शिक्षा आई वडिलांना पण झाली पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा प्लॅन करून सुट्टी कशी घालवायची याचं करणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. मॅडम, आपण जेव्हा मगाशी एक मुद्दा काढला होता की जेव्हा हे सगळा प्रकार आपल्याकडे आला ना, सोशल नेटवर्किंग असेल, इंटरनेट असेल, तर त्याच्यामध्ये आता जर आपण असा वयोगट धरला की 5वी पासून ते 10वी पर्यंतची मुलं आणि 10वीच्या पुढची मुलं आणि 5वीच्या खालची मुलं, असं जर आपण थोडासा वयोगट बायफर्गेट केला तर साधारणतः इफेक्ट्स कसे, कारण तो जेव्हा आला हा सगळा प्रकार आपल्याकडे, त्याच्यानंतरची जी मुलं आहेत ती सगळी त्यातनं हावरटासारखं मी हा शब्द वापर की सगळं घेत राहिलो आपण त्याचे नियम न बघता. तर असा जर टप्पा पाडला, असा जर प्रकार केला तर कशा पद्धतीने इफेक्ट जाणवतोय आणि भविष्यात तो काय होईल असं वाटतं? आम्हाला असं वाटतं की 7वी प्लस जी मुलं आहेत ते आर टू मच एक्सपोज, म्हणजे ते बनचुके म्हणता येईल आपण त्यांना दे बीन डे डन दॅट काइंड. जरा लहान मुलं त्याच्या ती म्हणजे 4थी 5वी ते अजून एक्सपेरिमेंटल स्टेजमध्ये आहेत. ते खूप काही करायचा प्रयत्न करतील आणि खूप करतातही आहेत. पण त्याच्याहून खालची जी मुलं आहेत अगदीच प्री प्रायमरी प्रायमरी मधली, ती आम्हाला असं वाटतं की अवेअरनेस करून करून जरा इव्हॉल्व्ड, म्हणजे त्यांना कळेल काय बरोबर आहे काय नाही, असा आमचा अंदाज आहे. कारण असं आम्हाला वाटतं की आत्ताची जी जनरेशन आहे पेरेंट्सची, ती फर्स्ट लर्नर्स डिजिटल प्लॅटफॉर्मची आहेत. त्याच्यामुळे त्यांना पण एवढा सवय आणि एक्सपोजर नाही. पण ह्याच्या मागच्या नंतरच्या जनरेशन किंवा त्याच्या मागच्या नंतरच्या जनरेशनमध्ये तेवढ्याच पालकांनाही गॅजेट्स बद्दलचा अंदाज येणं किंवा माहिती असणं वाढलेलं असेल. सो ती पूर्ण जी पिढी असेल ती थोडीशी तरी इव्हॉल्व्ड असेल असा आम्हाला अंदाज आहे. मला असं वाटतंय की अशी अपेक्षा तरी आहे. बरं, आता हे इंटरनेट किंवा सोशल नेटवर्किंग मधले डूज अँड डोंट्स असं जर आपण म्हटलं तर ते काय असतील मॅम? आम्ही फेसबुकसाठी सेफ बुक हा नाव एक टिप क्रिएट केलेली आहे. 5 महत्वाच्या टिप्स. ब्रेन टेल्स यू थिंक. कुठल्याही इंटरनेटच्या प्लॅटफॉर्मवर लिहिताना विचार करून आपले मत मांडा. काही लिहिताना विचार करून लिहा. कोणाला घातक ठरू नये, कोणाबद्दल वाईट असू नये. तर विचार करा आणि इंटरनेटवर लिहा, कारण त्याच्यावर लिहिलेली गोष्ट कधीच पुसली जात नाही. हात म्हणतात फ्रेंड्स बरोबर कनेक्ट करा, पण ओळखीच्याच लोकांबद्दल बरोबर कनेक्ट करा. जेव्हा तुम्ही अनोळखी तुम्ही मुलं म्हणतात की सोशल नेटवर्किंग म्हणजे अननोन लोकांबरोबर मैत्री करण्याचा प्लॅटफॉर्म, पण 16 वर्षापर्यंत तुम्ही जेव्हा शाळेत असता, अनोळखी लोक जेवढी जास्त तुमच्या प्रोफाईलमध्ये असतात तेवढाच तुमचा प्रोफाईल वल्नरेबल होतो डेंजर आणि थ्रेटसाठी. त्यामुळे तुमच्या प्रोफाईलमध्ये 99% असणारी लोक ही तुमच्या माहितीतलीच असली पाहिजेत. तिसरं म्हणजे पासवर्ड. सिक्युअर युअर पासवर्ड. पासवर्ड हा इंडिव्हिज्युअल कॉम्प्लिकेटेड किंवा सिक्युअर्ड असला पाहिजे. तुम्ही कॅपिटल स्मॉल असं करून तो सिक्युअर करू शकता, कॉम्प्लेक्स करू शकता. तो मुलांनी आई वडिलांबरोबर पासवर्ड शेअर करणं गरजेचं आहे. मुलं म्हणतात दिस इज ब्रीच ऑफ प्रायव्हसी, पण आई वडीलच मुलांना ह्या प्रॉब्लेम मधनं वाचवू शकतात. तेव्हा पासवर्ड आई वडिलांची कम्युनिकेट करून शेअर करणं महत्वाचं आहे. 4थी गोष्ट, जेव्हा तुम्ही कनेक्ट करता इंटरनेटवर तेव्हा त्याचे धोके काय आहे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. फेसबुकचं जे
प्रायव्हसी सेटिंग आहे ते एक बायबल म्हणून वापरा. म्हणजे तुम्हाला कोण बघू शकतं, इंटरनेटवर तुम्हाला कोण बघू शकतं आणि कोणी तुम्हाला बघावं ह्याचे सेटिंग्स तुम्ही चेंज करू शकता. म्हणजेच तुमचं अकाउंट खूप प्रायव्हेट होईल. आणि 5वी महत्वाची गोष्ट, हा प्लॅटफॉर्म स्वतःला एम्पावर करण्यासाठी वापरावा, कोणालाही डिफेम करण्यासाठी वापरू नये. अगदी बरोबर आहे मॅम. दत्ता धामसकर पुण्यावरनं बोलतायत. हॅलो हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. हा, खूप छान विषय आपण घेतलेला आहात. धन्यवाद. आणि मला असं एक निदर्शनास आलंय की आजकालच्या काळामध्ये पूर्वी आपण विभक्त कुटुंब एकत्र कुटुंब पद्धतीत राहत होतो. त्यामुळे मुलांमध्ये एकोपा आणि कुटुंबामधली परिस्थिती सारखी होती. आज काय झालंय की आत्या भाऊ हे सगळे वेगवेगळे राहायला लागलेत आणि त्या पालकांना इतकी घाई असते की माझ्या मुलाला मी सायकल घेतली, माझ्या मुलाला दागिने घेतले, माझ्या मुलाला कपडे घेतले. हे आपण जे लगेच स्प्रेड करतो त्यामुळे लहान मुलांची मनामध्ये एक नकळत दुखावल्याची भावना होती आणि एक स्पर्धात्मक म्हणजे पालकांवर पण त्याचा ताण येतो की त्यांनी ते घेतलं तर मला का हे नको. तर तो कसं टाळला जावा याची जरा मार्गदर्शन केलं तर जास्त आम्हाला हे वाटेल. हल्ली स्पर्धा झालेली आहे आणि या सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून जे आहे या स्पर्धेच्या युगाला अधिकच आणखी स्पर्धा वाढत चाललेली आहे की काय असं दिसतंय. म्हणजे मित्राला स्मार्टफोन आहे तर मला पण हवा आहे किंवा ही वस्तू आहे म्हणून मलाही हवी आहे किंवा त्याला हे मिळालेलं आहे मला पण मिळालं पाहिजे, असं प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना आणि स्पर्धा वाढते. त्याचं सोशल नेटवर्किंग एक फार मोठं त्याचं एक कारण आहे असं वाटतं का आपल्याला? हो, नक्कीच आहे. आणि आम्हाला शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन असाही एक एक्सपिरियन्स आलाय की मुलं फोन बघून ठरवतात, म्हणजे मॉडेल बघून ठरवतात त्यांनी आमच्या भाषणाकडे लक्ष द्यायचं का नाही. कारण फोन हा एक स्टेटस सिम्बल झालाय, एक आयडेंटिटी आहे. त्यामुळे शाळेमध्ये माझ्याकडे जर फोन नाही तर माझा स्टेटसच नाही. आम्ही पालकांना हेच सांगतो की 8वी पर्यंत तरी मुलांना स्मार्टफोन देऊ नये. आपण गॅजेट्सचं इंट्रोडक्शन मुलांना कसं करतो, गॅजेट्स हे गाणी ऐकण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी नसतं. म्हणजे फोन हे कम्युनिकेट करण्यासाठी असतं, त्याचा आपण अजिबातच वापर करत नाही. त्याच्यामुळे मुलांना गॅजेट्स एक्सपोज करताना त्याचा काय उपयोग आहे हे कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. आणि 8वी पर्यंत मुलांना स्मार्टफोनची गरज नसते. त्यामुळे हे काही नियम पाळणं महत्वाचे आहेत. स्मार्टफोन घेणं किंवा हाय एंड स्मार्टफोन घेणं, फक्त स्मार्टफोन नाही. तुमच्याकडे जर हाय एंड असेल, आयफोन असेल तर आपलं स्टेटस आहे आणि ह्याच्यावर खूप मुलांमध्ये भांडणं होतात. तर ही आपली आयडेंटिटी नसून कुठेतरी हा सेल्फ एस्टीमचा भाग आहे. सायकोलॉजिकल खूप प्रेशर असतं की माझ्याकडे हे आहे तुझ्याकडे ते नाही. तर हा शाळेने आणि आईवडिलांनी मिळून प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. याच्यासाठी मुलं खूप रिस्क घेतात असं अगदीच. इव्हन फेसबुकवर आम्हाला असं आढळलंय, आमच्या स्टडीमध्ये असं आम्ही बघितलंय की मुलं खूप प्रमाणात रिस्क घेतात तुमच्यावर लाईक्स वाढवायला किंवा स्वतःचं प्रोफाईल खूप ऍक्टिव्ह करायला. तर सेल्फी जाऊन अगदी कठड्यावर उभं राहून सेल्फी काढणं, रस्ता क्रॉस करताना सेल्फी काढणं, अशा काही ऍक्टिव्हिटीज करणं जे करून लोकांनी लाईक केले पाहिजे आपले फोटो किंवा आपल्याला जास्त फ्रेंड रिक्वेस्ट आल्या पाहिजे. तर हा धोका पत्करणं किती योग्य आहे हे मुलांपर्यंत माहिती पोहोचवणं महत्वाची आहे. बरोबर. आता ह्या सोशल नेटवर्किंगचा वापर रॅगिंगसाठी, सर्रास एखाद्याला टार्गेट करण्यासाठी किंवा अशा पद्धतीने घातक कृत्य करण्यासाठी केला जातो आणि त्याचं प्रमाण वाढतंय असं आपल्याला दिसून येतंय का? सायबर बुलिंग हा सगळ्यात मोठा वाढता गुन्हा आहे सायबर जगातला. 3पैकी 1 मुलाला सायबर बुलिंग केले जातं. सायबर बुलिंग म्हणजे जे आपण रॅगिंग करतो कॉलेजेसमध्ये, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, कुठलाही SMS किंवा टेक्नॉलॉजीने वापर करून कोणाबद्दल वाईट लिहिणं किंवा बोलणं, त्याला रॅगिंग असं म्हणतात. पण त्याला सायबर बुलिंग असं म्हणतात आणि हा एक लीगल ऑफेन्स आहे, क्रिमिनल ऑफेन्स आहे. त्यामुळे बरेचदा असं आपल्याला जाणवतं की ग्रुपमध्ये जेव्हा मुलं असतात, इंटरनेटवर बिंग रूड इज कूल, म्हणजे जेवढं आपण मीन आणि रूड किंवा वाईट बोलतो तेवढं आपण स्मार्ट. खरं तसं काही नसतं. तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवर पण एखाद्याला टार्गेट करून ते सायबर बुलिंग करतात. तर अशा अनेक घटना झाल्या ज्याच्यात मुलांना पण अटक झालेली आहे किंवा मुलांबद्दल कारवाई केलेली आहे पालकांनी तक्रार करून. तर ह्या सगळ्या गोष्टी क्रिमिनल बिहेवियरकडे नक्कीच जातात. कुठेतरी ह्याचा अंदाज आणि ह्याच्याबद्दल थोडी जाणीव असणं खूप महत्वाचं आहे. तसंच इंटरनेटवरनं शॉपिंग हा प्रकार हल्ली खूप वाढलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही फायदे असले की घर बसल्या आपल्याला चटकन एका ऑर्डरवर वस्तू घरी मिळतीये वगैरे, त्याच्यातले तोटे काय आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने याबाबतीत काळजी घ्यायला हवी असं वाटतं?
शॉपिंग अडल्ट्सनीच करावं, ही पहिला नियम. मुलांनी करू नये. मुलांकडे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डची माहिती नसावी, कारण ती कुठेही वापरली गेली जाऊ शकते. मुलांना त्याचं सेन्सिटिव्हिटी नाही, मॅच्युरिटी नाही की कसं तुम्ही कुठे ती नंबर किंवा हे इन्फॉर्मेशन देऊ शकता. दुसरी, जेव्हा तुम्ही ऑनलाईन पोर्टलवर शॉपिंग करता तेव्हा URL म्हणजे HTTPS तो सिक्युअर्ड आहे की नाही वेबसाईट हे माहिती असणं गरजेचं आहे. ऑथेंटिक साईट आहे का नाही ते माहिती करणं गरजेचं असतं. शॉपिंग करताना तुम्ही स्वतःची किती माहिती देता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड बद्दल तुम्ही काय माहिती देता, आणि जेव्हा ती देताच्या फ्रॉड जेव्हा घडतात तेव्हा आपण माहिती नसतं म्हणून फ्रॉड करतात. किंवा कधी कधी बरेच स्कॅम्स किंवा फ्रॉड साईट्स असतात जे आपण व्हेरीफाय करत नाही, त्याच्यामुळे स्कॅम्स होतात. त्यामुळे किती माहिती इंटरनेटवर द्यावी, शॉपिंग करताना सिक्युअर्ड पोर्टल्स आहेत का नाही हे माहिती करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंग मध्ये मुलं बरीच अशी घरगुती माहिती मित्रांशी शेअर करतात की आम्ही गावाला जाणार आहोत इतके दिवस, आणि त्यातनं मग चोऱ्या किंवा असे दरोडे असेही प्रकार आपल्याला बघायला मिळालेले आहेत. चोऱ्या आहे, किडनॅपिंग आहे किंवा घर लुटलं जाणं आहे. आपण सतत स्टेटस अपडेट देत राहतो. आय एम ॲट T2, आय एम ॲट दिस मॉल, हे दाखवण्यासाठी की मी जगभर किती फिरते किंवा फिरतो किंवा मी किती अलाइव्ह आणि ऍक्टिव्ह आहे. पण हे महत्वाचं कळणं गरजेचं आहे लोकांना की इंटरनेटवर आपल्याला सतत कोणीतरी फॉलो करत असतं. त्याच्यामुळे आपण जी काही हालचाल इंटरनेटवर करतो त्याच्यावर अवलंबून आपल्याला ऍड्स येतात, त्याच्यावर अवलंबून आपल्याला ट्रेंड्स दिसतात. त्यामुळे इंटरनेटवर जे आपण लिहितो त्याच्यावर बारकाईने लोक लक्ष ठेवून असतात. म्हणूनच कमीत कमी माहिती द्यावी इंटरनेटवर, आणि जी नको असेल ती माहिती अजिबात देऊ नये. फॅमिलीबद्दल, पर्सनल डिटेल्स बद्दल, बँकिंग बद्दल, ह्या सगळ्या जी माहिती आहे ती अजिबात देऊ नये. खरं मॅम, आणखी एक प्रकार दिसून आलेला आहे, निदर्शनास आलेला आहे की मुलांच्या आणि मुलींचे जे पालक आहेत असं जर केलं तर मुलींच्या जे आई किंवा वडील असतात त्यांना थोडं अधिक काळजी असते की नाही, मुलींना ते सांगत असतात सतत की तू फोटो अपलोड करू नकोस किंवा असे काही नियम पाळ. मुलांचे मुलगीची जी आई आहे त्यांना वाटतं की नाही ठीक आहे, तो मुलगा आहे, करू देत, काही होत नाही. असं खरंच काही फरक आहे का सखीच्या मंचावरनं, त्याबद्दल सांगता येईल काही? आहे थोडासा फरक त्याच्यातही आपल्याला जाणवतो. मुलांना असं वाटतं की मला काही होणार नाही, मला सगळं माहिती असतं, त्याच्यामुळे मला कोणीच काही करू शकत नाही. पण रिसर्च असं सांगतो की सायबर क्राईम मध्ये मुलांवर जेवढे गुन्हे घडतात तेवढेच मुलींवरही घडतात. त्याच्यामुळे मुलांना कितीही माहिती असली तरी कुठेतरी आपण लॅक करतो हे असतंच, म्हणजे ही असतेच माहिती. आई वडिलांना मुलांना जास्त माहिती आहे म्हणून आपण इंटरव्हीन करणार नाही हा काय त्याच्यावर तोडगा नाही. तुम्ही माहिती काढलीच पाहिजे. मुलगा किंवा मुलगी इंटरनेटवर सारखे आहेत, कोण किती कसा वापर करतो याचा पालक म्हणून तुम्हाला खबरदारी घेतलीच पाहिजे. खरंय मॅडम, आपल्याकडे वेळ कमी आहे आणि खरं खूप बोलण्यासारखं आहे, खूप सांगण्यासारखं आहे. पण असं होऊ नये की सगळं आपण निगेटिव्ह पॉईंट सांगतो, कारण फायदा नक्कीच आहे. त्याचा फायदा कसा करून घ्यायचा आणि निगेटिव्ह गोष्टींवर कसा आळा घालायचा, मुळात इंटरनेट ॲडिक्शन म्हणजे काय वगैरे, या अनुषंगाने काही जाता जाता थोडक्यात सांगता येऊ शकेल का? आपण काही ठोकताळ्यात आपण खूप जास्त इंटरनेटवर असलो किंवा खूप जास्त गॅजेट्सवर असलो, कुठेतरी मन आपल्याला सांगत असतं की हे बरोबर नाही, ते ऐकावं कधीतरी, कारण ते चांगल्यासाठीच असतं. आपण ते दुर्लक्ष करतो. दुसरी गोष्ट, इंटरनेट हा एक अतिशय उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे ज्याच्यातनं सगळ्यांना आपण शिकवू शकतो. आम्ही जसं गॅजेटशिवाय सुट्टीचं आवाहन करतोय तसंच मुलांना आम्ही आवाहन करतो की या सुट्टीत निदान 2 एडल्ट्सला तुम्ही डिजिटली साक्षर करा, म्हणजे मोबाईल कसा वापरायचा, शॉपिंग कसं करायचं ह्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. नक्कीच मॅडम, खरं तर सूचना बऱ्याच देता येऊ शकतात, सांगताही येऊ शकतं, पण याचा चांगला पॉझिटिव्ह वापर करा, जास्तीत जास्त त्याचा फायदा करून घ्या, नुकसान होऊ देऊ नका, एवढं मात्र आपण कळकळीने विनंती करू शकतो. मॅम, आज आपण आलात आणि खूप चांगली माहिती आमच्या प्रेक्षकांशी शेअर केली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.